आयुष्यात असे काही निर्णय असतात जे आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात, नाही का? आणि त्यातले दोन सगळ्यात मोठे निर्णय म्हणजे एक आपलं करिअर निवडणं आणि दुसरं आपलं लाईफ पार्टनर निवडणं. तर आज आपण ह्याच महत्वाच्या प्रवासाबद्दल जरा सविस्तर बोलू. आणि खरं सांगायचं तर अनेक तरुण-तरुणींसाठी हे निर्णय घेणं म्हणजे खूप मोठं आव्हान असतं. खूप गोंधळ, कन्फ्युजन की नक्की कोणता मार्ग निवडावा. आणि हे अगदी स्वाभाविक आहे, असं सगळ्यांच्याच बाबतीत होतं. पण मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या प्रवासाची खरी सुरुवात नेमकी कुठून होते. बाहेरच्या जगात योग्य पार्टनर किंवा योग्य करिअर शोधण्याआधी सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी आहे ती म्हणजे आतून स्वतःला ओळखणं. तर स्वतःला ओळखण्याच्या या प्रवासाला आपण एका अगदी सोप्या आणि एका सिस्टमॅटिक पद्धतीने कसं समजून घेऊ शकतो ते आता पाहूया. आणि ही जी सिस्टमॅटिक पद्धत आहे ना, ही संकल्पना आहे डॉक्टर अतुल पाटील यांची. ते IKSC नॉलेज ब्रिजचे संस्थापक आणि संचालक आहेत. त्यांनी खास ह्याच गोष्टीसाठी एक असं टूल, एक असं साधन विकसित केलंय, जे आपल्याला आयुष्यातल्या या मोठ्या निर्णयांसाठी खूप मदत करू शकतं. त्यांची संस्था IKSC नॉलेज ब्रिज यांनीच करिअर कंपास आणि बंधन असेसमेंट तयार केली आहे. ही अशी साधने आहेत जी एखाद्या व्यक्तीला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मदत करतात. या सगळ्यामागे खूप साधं पण तितकंच पॉवरफुल तत्वज्ञान आहे. बघा, खरं यश, मग ते करिअरमध्ये असो किंवा नात्यांमध्ये, तेव्हाच मिळतं जेव्हा आपल्याला जे करायला आवडतं आणि जे आपल्याला उत्तम जमतं या दोन्हींचा अगदी परफेक्ट संगम होतो. तर ही जी बंधन असेसमेंट आहे ती नक्की काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची सर्वेक्षण चाचणी आहे. ही आपल्याला स्वतःला समजून घ्यायला आणि आपला जोडीदार किंवा आपलं करिअर यांच्याकडून आपल्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हे ओळखायला मदत करते. आता ह्या चाचणीचे ना दोन महत्वाचे भाग आहेत. पहिला आहे PRI, म्हणजे पर्पज रेडिनेस इंडेक्स. हा आपल्या आतला का शोधतो, म्हणजे आपल्या मूळ प्रेरणा काय आहेत, आपल्याला नक्की काय हवंय. आणि दुसरा आहे RRI, म्हणजे रिलेशनशिप रेडिनेस इंडेक्स. हा आपल्या बाहेरचा कसे दाखवतो, म्हणजे आपण इतरांशी कसे वागतो, आपली बोलायची पद्धत कशी आहे. चला तर मग आधी या आंतरिक का बद्दल म्हणजे PRI बद्दल जरा अजून जाणून घेऊया. तर हे PRI नक्की काय मोजतं? बघा, माणसाच्या 7 प्रमुख प्रेरणा असतात. जसं की काहींना सतत नवीन ज्ञान मिळवायला आवडतं, काहींना इतरांना मदत करण्यात आनंद मिळतो, तर काहींना लीडरशिप करायला आवडते. ही चाचणी याच प्रेरणांचा क्रम लावते आणि त्यातून आपल्यासाठी आयुष्यात खऱ्या अर्थानं काय महत्वाचं आहे हे अगदी स्पष्ट होतं. ठीक आहे. तर आपल्याला आपल्या प्रेरणा कळाल्या, आपलं का आपल्याला समजलं. आता वेळ आहे आपलं कसे समजून घेण्याची, म्हणजे आपली वागण्याची, संवाद साधण्याची पद्धत कशी आहे हे पाहण्याची. हा जो RRI आहे ना, तो आपल्या नैसर्गिक स्वभावाचे 4 महत्वाचे पैलू मोजतो. म्हणजे आपण किती ठामपणे आपलं मत मांडतो, आपण किती मोकळेपणाने इतरांमध्ये मिसळतो, आपल्यात पेशन्स म्हणजे संयम किती आहे आणि आपण किती बारकाईने तपशिलात जाऊन काम करतो. बरं, तर आता हे का आणि कसे समजून घेण्यासाठी ही असेसमेंट घ्यायची कशी? तर काळजी करू नका, याची प्रक्रिया खूपच सोपी आहे आणि पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्हाला डॉक्टर पाटील यांच्या टीमकडून एक ईमेल येईल, त्यात एक लिंक असेल. फक्त त्या लिंकवर क्लिक करा, तुमचं नाव आणि ईमेल टाकून एक अकाउंट तयार करा. मग एक छोटासा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही लगेचच ही असेसमेंट सुरू करू शकता. आता फॉर्म भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथे टेस्ट ट्रॅकमध्ये बंधन निवडा, बंधन प्रकारमध्ये विवाहपूर्व तयारी निवडा आणि स्टेटसमध्ये विवाहपूर्व आणि करिअर हा पर्याय निवडा. हे योग्य पर्याय निवडणं खूप महत्वाचं आहे. आणि या असेसमेंटचं सगळ्यात खास वैशिष्ट्य काय माहितीये? इथे तुम्हाला काही विधानं दिली जातील आणि त्यांना तुम्हाला दोनदा क्रम द्यायचा आहे. पहिल्यांदा स्वतःसाठी आणि दुसऱ्यांदा तुमचा जोडीदार कसा असावा या दृष्टिकोनातून. यामुळे होतं काय की आपल्यात आणि आपल्या अपेक्षांमध्ये किती आणि काय फरक आहे हे अगदी स्पष्टपणे समोर येतं. एक खूप महत्वाची गोष्ट, या चाचणीमध्ये कोणतेही उत्तर बरोबर किंवा चूक नसतं. त्यामुळे 100% प्रामाणिक राहा. तुम्ही जी काही उत्तरं द्याल ती पूर्णपणे गोपनीय म्हणजे कॉन्फिडेन्शियल ठेवली जातात, त्यामुळे मोकळेपणाने उत्तरं द्या. आता प्रश्न येतो की ही सगळी असेसमेंट पूर्ण केल्यावर हाती काय लागणार? तर उत्तर आहे स्वतःबद्दलची एक जबरदस्त स्पष्टता. एक असा आत्मविश्वास जो तुम्हाला आयुष्यातले मोठे निर्णय घेण्यासाठी नक्कीच मदत करेल. तुम्हाला एक पर्सनलाइज्ड रोडमॅप मिळेल.
तुमची मूळ मूल्य काय आहेत, तुमची संवाद साधण्याची नैसर्गिक शैली कोणती आहे, हे सगळं कळेल. आणि या सगळ्यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये नक्की काय हवंय याचा एक स्पष्ट अंदाज येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळे निर्णय घेण्यासाठीचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये येईल. म्हणजेच निव्वळ अंदाजावर किंवा नशिबावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःला ओळखून आत्मज्ञानाच्या भक्कम पायावर निर्णय घेणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मला चांगला पार्टनर मिळेल अशी फक्त आशा करण्यापेक्षा मला कसा पार्टनर हवाय हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? तर मग शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखायला आणि आपल्या आयुष्याला एका नव्या, आत्मविश्वासाने भरलेल्या दिशेने घेऊन जायला आपण तयार आहोत का?